15च्या मध्ये हा एपिसोड शूट झालेला आहे, जेव्हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमाच्या पहिल्या 50 भागांमधला हा भाग आहे. त्यामुळे ते जे वाक्य आहे की 10 वर्ष झाली डोक्यात हवा गेली होती, तर वाक्यात मग पुन्हा प्रॉब्लेम होतोय, कारण 50च एपिसोड झालेले आहेत आणि तुम्ही म्हणता तेव्हा ही घटना घडली आहे. तर तेव्हा हवा गेली होती कदाचित, मग 10 वर्ष झाल्यावर हवा डोक्यात गेली, ही वाक्यच वेगळी वाटतात मला. सरळ पहिल्या 50 भागातच चला माझ्या डोक्यात हवा गेली असेल असं तुमचं म्हणणं आहे. पण मला एवढं सांगायचं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींची माहिती सोशल मीडियातून समोर आणली, ती म्हणजे मला सेटवरती बोलावलं, मला पाणीही विचारण्यात आलं नाही. मला सगळ्यांना सांगायचं की SL विजन नावाची खूप मोठी कंपनी, खूप नावाजलेली झी मराठीची कंपनी चला हवा येऊ द्याचा सगळा कारभार सांभाळते आणि त्यांनी उत्तम हा कारभार सांभाळला आजपर्यंत. कंपनीची किती माणसं काम करतात, जे जे लोक हवा येऊ द्याच्या शूटिंगला आले त्या सगळ्यांना माहिती आहे. चॅनलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसीव्ह करण्यापासून त्यांच्या मेकअप रूमपर्यंत नेण्याचं कामही करत असतात. क्लासिक स्टुडिओ जो मीरा रोडला आहे, त्या क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं आणि क्लासिक स्टुडिओची सगळ्यात मोठी रूम ही शरद उपाध्ये सरांना देण्यात आलेली होती, जी AC रूम होती. मला जितकं माहिती आहे आणि जितके कलाकार हवा येऊ देत आलेले आहेत त्या सगळ्यांना हे माहिती असावं की प्रत्येक मेकअप रूममध्ये ऑलरेडी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. कारण आदल्या दिवशी त्याची रिहर्सल होते, म्हणजे आदल्या दिवशी त्याची मीटिंग होते की कोणाच्या रूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत, अशी ती स्ट्रिक्ट वॉर्निंग असते. याही व्यतिरिक्त तुमचं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळे बोललेच नाही. बरं, पाण्याचा मुद्दा आणखीन मला थोडा पुढे न्यावा असं वाटतोय. पाणी विचारलं नाही ही खरंच माझी जबाबदारी असेल का, असं मला अजूनही प्रश्न पडलेला आहे. कारण मी स्टेजवरती होतो, तुम्हाला जसं आठवतंय, मी रिहर्सल करत होतो आणि आपण सर आपल्या रूममध्ये होतात. माझी रिहर्सल उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रूममध्ये गेलो, त्यावेळी तुम्हाला पाणी नाही मिळालं. ह्याला मी जबाबदार आहे का मला अजून कळत नाही. मी ब्लँक आहे गेले 3-4 तास की मी जर स्टेजवर आहे आणि सरांना खाली पाणी नाही मिळाले, ज्याचा निर्माता मी नाहीच आहे, त्या शोचा ज्याचा शोचा निर्माताच मी नाही आहे. बरं, त्या निर्मिती संस्थेला मी दोष देतोय का, तर नाही, त्यांची कामाची पद्धतही मी तुम्हाला सांगितली. तरीही पाणी न देणं हा अपमान मी कसा केला मला माहिती नाही. त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय की स्टेजवरती जाताना निलेश साबळेंनी मला स्माईलही नाही दिली. हे एक वाक्य आपण धरूयात. आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते, त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी 4 वाजता माझ्याकडे आले. 4 वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे, रूममध्ये संवाद झालाय. जेवढं मला आठवतं, आणि हे काही उगाच मोठेपणा म्हणून मी सांगत नाही, अनेक कलाकारांना माहिती आहे माझ्यापेक्षा जेवढे लोक मोठे असतात त्या सगळ्यांच्या पाया पडूनच मी त्या रूममध्ये एंट्री करतो. अनेक मोठमोठी मंडळी आहेत, मी पाया पडल्याशिवाय त्यांच्या रूममध्ये जात नाही. तसंच तुमच्याही बद्दल झालं, ज्याला साक्षीदार वैजयंती आपटे मॅडम आहेत आणि केशव पेडणे